आपण सगळेच आरामाच्या मागे धावत असतो, बरोबर ना? पण कधी असा विचार मनात आलाय का की याच आरामाची आपल्याला एक खूप मोठी किंमत मोजावी लागत असेल? आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत, तेही तब्बल 400 वर्षांपूर्वीच्या एका ज्ञानाच्या आधारे. चला सुरुवात करूया. हा प्रश्न कदाचित थोडा विचित्र वाटेल, पण जरा विचार करण्यासारखा आहे. ज्या आरामासाठी आपण एवढी सगळी धडपड करतो, तोच आराम आपल्या दुःखाचं कारण तर बनत नाहीये ना? चला, ही जी गुंतागुंत आहे ना, ती जरा सोपी करून पाहूया. याला आपण आरामाचा सापळा असंही म्हणू शकतो. हल्ली कसं आहे की प्रत्येक गोष्ट एकदम सोयीस्कर हवी असते आणि जितकी सोय जास्त तितकी किंमतही जास्त. पण या सोयीसाठी जर आपण कष्ट करणं सोडून दिलं तर काय होईल? गंमत म्हणजे 400 वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी या अवस्थेला एक अगदी अचूक नाव दिलं होतं, सदाकोपी. सदाकोपी म्हणजे काय? तर सतत चिडलेला किंवा कायम रागात असलेला माणूस. आणि असं तेव्हाच होतं जेव्हा तो माणूस नवीन काही शिकणं थांबवतो. ही काही आजची समस्या नाहीये. बघा, 17व्या शतकातच समर्थांनी सांगितलं होतं की जो प्रयत्न करत नाही, काही नवीन शिकत नाही, शरीराला कष्ट देत नाही आणि चांगले गुण स्वतःमध्ये आणत नाही, तो सदाकोपी बनतो. म्हणजे काय? तर कष्ट सोडले की चिडचिड वाढलीच म्हणून समजा. तर मग समस्या तर आपल्या लक्षात आली, पण ह्यावर उपाय काय? सुदैवाने जिथे ही समस्या सांगितली आहे तिथेच तिचं उत्तरही दिलेलं आहे. हे आहे त्याचं उत्तर. समर्थ काय म्हणतात? आधी स्वतःला आतून म्हणजे ज्ञान आणि गुणांनी समृद्ध करा, मग संपत्ती मिळवा आणि तिचा आनंद घाईघाईत नाही तर सावकाश घ्या. यातला जो क्रम आहे ना, तो सगळ्यात महत्वाचा आहे. हे जे ज्ञान आहे ते आणखी सोपं करण्यासाठी आपण ते 3 सोप्या पायऱ्यांमध्ये विभागूया. या पायऱ्या आपल्याला सदाकोपी होण्यापासून वाचवून खऱ्या समाधानाचा मार्ग दाखवू शकतात. तर या आहेत त्या 3 पायऱ्या. पहिली स्वतःला आतून घडवणे, दुसरी मग संपत्ती मिळवणे आणि तिसरी मिळालेल्या गोष्टींचा सावकाश आनंद घेणे. चला, आता प्रत्येक पायरी जरा जवळून पाहूया. सुरुवात नेहमी स्वतःपासून करायची आहे. अंतरकाळा शृंगारावी म्हणजे नेमकं काय करायचं? तर नवीन कौशल्य शिकायची, वेगवेगळा ज्ञान मिळवायचं, चांगले गुण अंगी बाणवायचे. थोडक्यात सांगायचं तर संपत्ती मिळवण्याआधी स्वतःला तिच्यासाठी पात्र बनवायचं. ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे. एकदा का आतून आपला पाया पक्का झाला की मग संपत्ती मिळवायला काहीच हरकत नाही. समर्थांनी संपदा मिळवून असं स्पष्टच म्हटलं आहे. म्हणजे त्यांनी समृद्धीला नाकारलेलं नाहीये, फक्त तिचा क्रम योग्य असायला हवा, हे लक्षात ठेवायचं. आणि ही तिसरी पायरी, जिथे आपण बहुतेकदा चुकतो, भोगावी सावकाश. होतं काय की आपण वस्तू मिळवण्यासाठी खूप धावपळ करतो, पण ती मिळाल्यावर तिचा आनंद घेण्यासाठी इतकी घाई करतो की तो क्षणच आपल्या हातातून निसटून जातो. समर्थ सांगतात, थांबा आणि मिळालेल्या गोष्टीचा आनंद सावकाश घ्या, अगदी मनापासून. बरं, हे सगळं आजच्या काळात कसं लागू होतं? चला, एक साधंसं उदाहरण घेऊया. समजा नोकरी लागली आणि पहिला पगार हातात आला. आता पुढे काय? इथे आपल्याला 2 मार्ग दिसतात. पहिला, सरळ जाऊन एक महागडा फोन घ्यायचा आणि तो फक्त मनोरंजनासाठी वापरायचा. आणि दुसरा आहे शहाणपणाचा मार्ग. आधी स्वतःच्या कौशल्यांवर मेहनत घ्या, मग पैसे कमवून फोन घ्या आणि त्याचा उपयोग काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा काहीतरी निर्माण करण्यासाठी करा. बघा, एका मार्गाने आपली वाढ थांबते तर दुसऱ्याने ती वाढतच राहते. निवड आपल्याच हातात आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हा निर्णय काही एकदाच घेऊन भागत नाही. ही निवड आपल्याला रोज, प्रत्येक क्षणी करावी लागते. शेवटी समर्थ अगदी सोप्या शब्दात सगळं सार सांगतात. आळस केला की काम बिघडतं आणि रोज थोडे थोडे प्रयत्न करत राहिले की ते पूर्ण होतं. इतकी साधी गोष्ट ज्याला कळत नाही त्याला शहाणं तरी कसं म्हणायचं? तर सार इतकाच आहे. आपल्यासमोर 2 मार्ग आहेत. एक सोयीचा, जो कदाचित आपल्याला सदाकोपी बनवेल, आणि दुसरा कष्टाचा, जो खरं समाधान देईल. हे प्राचीन ज्ञान आपल्याला एक निवड करायला सांगतं. प्रश्न हा आहे की आज कोणता मार्ग निवडायचा? यावर विचार नक्की करा.